शहरांची अवस्था बघा. पिझ्झा मागवला तर 10 मिनिटात येतो, पण तुम्हाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही. सगळीकडे ट्रॅफिक जॅम, फुटपाथ भरलेले. काय आयुष्य नावाची काय गोष्ट असते की नाही? एखाद्याच्या तुमच्या मनात येते की नाही की माझं काय आयुष्य आहे? आज हे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावेळेला हे मैदान उभं राहिलं म्हणून आज हे मैदान आहे. नाही तर अशी मैदानं कुठे आहेत मला जरा सांगा. जी जी मैदानं उभी राहिली आहेत ते त्या त्या काळात उभी राहिलेली आहेत. आपण काय मुलांसाठी काय करतो आहोत? लहान लहान मुलांसाठी काय बागा तरी तयार करतोय का आपण? त्या बागा बघितल्यानंतर तिकडे जावंसं तरी वाटतंय का? आज शहराची आज संपूर्णपणे शहर अख्खी कोलमडून पडलेली आहेत. मी मध्यंतरीच मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. या शहरांचा ट्रॅफिकचा प्रश्न, गाड्या, उद्या मी तुम्हाला सांगतो अशी जर परिस्थिती जर अजून एक 5-10 वर्ष राहिली ना, घरातनं निघाल आणि तिकडेच असाल, हलता येणार नाही तुम्हाला. सगळंच गमावून बसतोय आपण, सगळं आपल्या हातातनं गमावून बसतोय. आज ग्रामीण भागामधला माझ्या तरुणी शेतीकडे वळायला तयार नाहीत. ते म्हणतात नाही आम्हाला शहरात जायचंय. शहरात आल्यावर ही शहराची अवस्था. या देशातलं महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर बघा ना, त्याला काही आकार ना उकार ना काही नाही. त्याला कोणी येतंय, कुठेही इमारती बांधतंय, कोणी काहीही करतंय, कोणालाही कसल्याही परवानगी दिली जात आहेत. आणि तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवरती व्यक्त करताय. हेच त्यांना हवंय की तुम्ही रस्त्यावरती येताच कामा नयेत, तुम्ही या गोष्टींचा विचारच करता कामा नयेत. असेच सडा, असेच मरा. तीन वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा. पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होत आहेत, रोज शेतकरी आत्महत्या करतायत. कोणाला काही पडलेलं नाहीये. हे इथे तुमच्यासाठी कोस्टल रोड बांधतायत, आम्हीच त्याची स्तुती करतो. आमचा मराठी माणूसच स्तुती करतो. छान झालाय ना रस्ता, अरे तो तुझी वाट लावायला झालाय. तुला कल्पना नाही तो रस्ता कशासाठी झालाय. तो तुमच्यासाठी झालेला रस्ता नाहीये. तो बाकीच्यांना आत येण्यासाठी आणि तुम्हाला बाहेर जाण्यासाठीचा रस्ता आहे. तो आम्हाला जो अंदाज येत नाही. आमच्या दरवाज्यावरती जोपर्यंत टकटक होत नाही तोपर्यंत आम्हाला समजतच नाही. आज सगळ्या शहरांमधल्या सगळ्या जमिनी चालल्या आहेत. हे अडाणी सारखे उद्योगपती सगळे घेत बसलेत. सरकार न बघता सह्या करतंय. हा सगळा पाडा मी मागच्या वेळेला वाचला होता. त्याच्यात आपण महाराष्ट्र म्हणून आपलं महाराष्ट्राचं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतोय. आपली महाराष्ट्राची ओळख गमावून बसतोय. आपली भाषा गमावून बसतोय. मी मागे पण सांगितलं होतं ना, एकदा ती गोष्ट हातातनं गेली की परत येणार नाही. भाषा संपली म्हणून अनेक देश संपलेले आहेत या जगामध्ये. तुम्हाला जग ज्याला म्हणतं की तुम्ही कोण आहात, मराठी माणूस आहात. मराठी माणूस आहात म्हणजे कोण आहात? मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात. मी काय काय व्हिडिओज बघतो, अनेक लोक काही भांडण चालू असतात, मारामारी चालू असतात आणि आपलेच मराठी हिंदीमध्ये बोलत असतात. हिंदी मत बोल ना, हिंदी मत. अरे मग तू काय करतोय? जा दक्षिणेकडे बघा, तामिळनाडू बघा, आंध्र प्रदेश बघा, केरला बघा, लांब कशाला गुजरात बघा.
प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टिकवू नये, प्रत्येक राज्य आपली भाषा टिकवू नये. आमच्याकडचे आमदार खासदार काही नाही, दुसरं काही नाही, कंत्राटदार, पैसे, रोज एवढंच सुरू आहे फक्त. महाराष्ट्र विकायला काढलाय. आज मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी ड्रग्ज विकले जात आहेत.